शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शौर्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं, ताप आला होता. म्हणूनच मी त्याला घरी ठेवलेला. सकाळी आणि दुपारी तापाचं औषध दिलं घरातलं, तर तो संध्याकाळपर्यंत व्यवस्थित एकदम छान झाला होता. नंतर मग संध्याकाळच्या वेळेला माझं आपलं रोजच्यासारखं नॉर्मल रुटीन चालू होतं. चहा वगैरे ठेवला होता, म्हणलं मुलांना चहा टोस्ट खायला देऊ. आणि तोपर्यंत मग ही हळद वगैरे भरून ठेवली. ही नॅचरल हळद आहे. आमच्या इथे एक ताई आहेत, त्या शेतातली हळकुंड दळून अशी हळद विकत असतात, त्यांच्याकडनं हळद घेतली होती. 2-3 दिवस झाले आणलेली, तर ती भरून ठेवणं होत नव्हतं, ती भरून ठेवली. नंतर मग मी आणि शौर्याने चहा घेतला आणि भाजी आणायला जाऊ म्हणला. आता पप्पा येतील घरी तर पण स्वराज उठला आणि मग स्वराज उठला तर खूप जास्त तापलेला होता आणि खूप ताप आलेला त्याला. मग जवळच एक क्लिनिक आहे, लहान मुलांचं हॉस्पिटल आहे, तर तिथं मी त्याला घेऊन गेले. तिथं मी गेल्या 15 दिवसात पण त्याला नेलं होतं, उलट्या करत होता म्हणून, तर तेव्हा फरक पडला. पण ह्या वेळेस ना त्याला तिथं नेऊन काहीच फरक नाही पडला. रात्री एकदा औषध दिलं, मध्यरात्री उठला तेव्हा पण औषध दिलं, पण खूप जास्त कडक तापला होता की त्या औषधांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग मला एका दुसऱ्या डॉक्टरकडे न्यावंच लागलं, जिथं आम्ही पहिल्यापासून ज्या डॉक्टरांकडे जातो ना तिथं दुसऱ्या दिवशी मी त्याला घेऊन गेले. आपल्या मुलांचा, लहान मुलांचा जो डॉक्टर आहे, तर तो डॉक्टर कधीच चेंज नाही करायचा, कारण मुलांना त्रास व्हायचा तर होतोच, वरून आपले पैसे देखील वायपट जातात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.